अजून किती परीक्षा बघणार आहेस तू माझी? एवढी वर्ष घरच्यांपासून माझ्या मुलापासून तू मला लांब ठेवलंस. आत्ता कुठे सगळं नीट होतंय तर तेही सुख तू माझ्यापासून हिरावून घेणार आहेस का? असं काय पाप केलं होतं मी ज्यामुळे एवढी मोठी शिक्षा तू मला देतेस? माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफ कर मला. आणि आता ही परीक्षा घेणं थांबव. थकले मी आता. गुड मॉर्निंग. आपल्या सुखी संसारासाठी प्रार्थना केलीस की नाही? बर चल आपण दोघे मिळून करूया. ये. रस्ता सोड माझा. अरे मी कुठे वाट अडवली? तूच अशी माझ्या समोर आलीस. का करतोयस ते सगळं? कोण आहेस तू? मी काय बिघडवलंय तुझं? अगं असं काय करतेस? खरंच ओळखलं नाहीस मला? नवरा आहे मी तुझा. बाजूला हो. तुला सोडून कसा काय बाजूला हो? बाजूला हो सांगते. कळत नाहीये तुला? असं काय करतेस? शेवटचं सांगतेय, बाजूला हो. नाहीतर नाहीतर काय? नाही नाहीतर काय करशील तू? पुन्हा माझ्या वाटेला जायचं नाही. हे लक्षात ठेवा, नाहीतर दुसरा काल धरण्याची वेळ येईल. अरे बसा बसा. झोप झाली का? हा काही त्रास झाला नाही ना? बाहेर आता तुम्हीच होतात का? हो. मग आवाज कसला झाला बाहेर? कसला आवाज? नाही म्हणजे एखादा फटाका वगैरे फुटल्याचा? फटाका फुटायला दिवाळी आहे का आता? अरे हो की. मस्करी मस्करी केली मी. सकाळी सकाळी आपल्यासोबत मस्करी करायची नाही सांगून ठेवतोय. हा बरं बरं ठीक आहे ठीक आहे. ती साधना भेटली होती बाहेर. मग काय म्हणत होती? काय म्हणणार? वाट सोडा म्हणाली. मग मी सोडतोय तिची वाट. मी वाट लावणार आहे तिची. मी वाट. बरोबर आहे. असंच करा असंच करा. आपल्याला हेच हवंय. बघाच तुम्ही कशी जिरवतो तिची. पण आता काही बोलली नाही ना ती? काय म्हणणार? 30 कॅसेट पुन्हा पुन्हा लावत होती. अरे अरे बिचारी. बिचारी महात चालूबाई आहे ती. तुम्हीच आता बघा काय ते नीट विचार करा आणि काहीतरी मार्ग काढा. आता कसं आहे, विचार करायचा म्हणजे आपल्याला पैसे लागतात. अहो आमच्या यशने अर्धे पैसे दिलेत ना ऑलरेडी तुम्हाला. हो पण जेवढे पैसे दिले तेवढं काल काम केलं की नाही? पाहिलं ना कशी सगळ्याची बोलती बंद केली. हा केली की नाही? हो हो मान्य आहे पण अहो द्या हो पैसे. हे घ्या. हे आत्ता ठेवा, बाकीचं नंतर पाहू. नंतर कधी? काम झाल्यावर. हा मग ठीक आहे. चला लगेच कामाला लागा. पण लक्षात ठेवा काम व्हायलाच हवं. काळजी करू नका. आता हे काम झाल्याशिवाय मला सुद्धा चैन पडणार नाही. हा. आई बरं झालं आलीस. मला बोलायचंय तुझ्याशी.
बस. बोला ना. अगं मी आत्ता पूजा करत होते ना, तर तो माणूस माझ्याशी बोलायला आला आणि मी तिथून जायला लागले तर माझा हात धरला न त्याने, म्हणून मी त्याच्या कानाखाली मारली. हो मला माहिती आहे. तू पाहिलंस? हं. मग तेव्हाच का नाही आलीस पुढे? कारण आई तुम्ही अगदी योग्य केलं. चांगली अद्दल घडवली त्याला. मला ना तो माणूस काही बरा वाटत नाही. कधी काय करेल सांगता येत नाही. आई तुम्ही उगाच घाबरताय त्याला. अगं पण आज सगळे घरात असताना त्यांनी माझा हात धरला. हो पण तुम्ही त्याला दाखवून दिलं ना की हात धरल्यानंतर तुम्ही काय करू शकता. पण तरी मला भीती वाटते ग. आई तुम्ही जे काय केलंय ना त्यानंतर त्याला तुमची भीती वाटायला पाहिजे. अनवा आजपर्यंत मी स्वतःला एवढं जपलंय ना, हे असं कधीच झालं नाही ग. हो कारण या आधीची परिस्थिती वेगळी होती, आताची वेगळी आहे. आणि या सिच्युएशन मध्ये तुम्ही असं स्ट्रॉंगच राहायला पाहिजे. कसं स्ट्रॉंग राहू मी? त्यासाठी आपली माणसं आपल्या बरोबर असायला लागतात. आणि इथे माझा मुलगाच माझ्या विरोधात आहे. काय करू मी? मला माहिती आहे आता तुमचा मुलगा तुमच्या विरोधात आहे, पण त्याची साथ पण तुम्हाला लवकरच मिळेल. आणि तोपर्यंत तुमची ही लेक आहे ना तुमच्या सोबत. माझ्या आयुष्यातली लेकीची कमतरता तू भरून काढलीस. आणि मी तुमच्या सोबत कायम असेन. नका काळजी करू. मी नाश्त्याची तयारी करते. आलेच. गुड मॉर्निंग. काय हॉटेलमध्ये आलायस? मी कुठे असं म्हणालो? इकडे नीट राहायचं, कळलं? नीट असतं रे. काय झालं? इथे राहायची परवानगी दिली आहे याचा अर्थ तुझ्या पापाचं घर असल्यासारखं वागशील असं नाही. नाही कसं आहे, काय ते स्पष्टपणे बोललात ना तर बरं होईल. टेबलवर पाय का ठेवले? एवढंच ना. एवढंच नाही, इथे राहायची परवानगी दिली ना, मग शिस्तीत राहायचं. आता कसं आहे, आपल्याला पण इथे राहायची हौस नाही. काल तू बोलला म्हणून इथे राहिलो. आता आपण असं कुठे राहत नाही. तुला परत एकदा सांगतोय, या घरात राहायचं असेल तर इथले नियम पाळायचे. हे असं नाही चालणार. नाही पण आपले काही नियम आहेत की नाही? आपण असंच वागतो आणि असंच वागतो म्हणून असंच राहतो. त्यात काय? एक सेकंद. अहो तुम्हाला मी सकाळीच सांगितलं ना. काय दादा म्हणत होता ते. काय म्हणाला? अहो या घरातले नियम. कसले नियम? घराला काय नियम असतात काय? असतात. या घरात आहेत. नीट वागा जरा. दादा तू ह्यांच्याकडे लक्ष नको देऊस. अरे यांना माहिती नाहीये ना. मी सांगतो. हो आज चला तुम्ही माझ्या बरोबर. कुठे? तुम्हाला नियम सांगतो, चला आत. काय वेळ लागलाय का तुम्हाला? काय चुकलं का माझं? बरं झालं मी वेळेवरती पोचलो, नाही तर राजवीरने तुम्हाला आजच घराच्या बाहेर काढलं असतं. असा कसा घराबाहेर काढणार मला? काढेल. तो राजवीर आहे. त्याच्यासमोर जर तुम्ही असे वागलात ना तर तो नक्कीच तुम्हाला घराच्या बाहेर काढेल. कशाला स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेताय? लहान आहेस माझ्यापेक्षा पण जाम बोलतोस तू. तुम्ही जर असे मूर्खासारखे वागाल मग का मी शांत बसू? काय तू आपल्याला काम दिलं म्हणजे काय उपकार नाही केले आपल्यावर? स्वतःचं डोकं चालवू नका ना. आता आम्हाला पण अडकवा, स्वतः पण अडका. हिशोबात राहायचं. नीट बोलायचं आपल्याशी. धमकी देत आहे? धमकी द्यायची सवय नाही आपल्याला. आपण जे काय करतो ना ते स्वतःच्या जीवावर करतो, कोणाच्या बापाला भीत नाही. आणि एवढंच आहे ना तर जातो ना मी. दादागिरी चालवून घेणार नाही आपण. निघा निघा, तुमची गरज नाहीये.
निघा ना. नाही कसं आहे, आता तू एवढा चिडलायस म्हणजे तू तुझ्या जागेवर करेक्ट आहेस ना, पण आपल्याला काय रेस्पेक्ट आहे की नाही? रिस्पेक्ट हा कामात मिळवायचा असतो. जर तुम्ही योग्य काम केलं ना तर तुम्हाला रिस्पेक्ट पण मिळेल आणि पैसे सुद्धा. अरे हो, पैशावरून आठवलं, तुझ्या बाबांनी सकाळी पैसे दिले मला. बोलले मला. अरे पण पूर्ण द्यायला सांगायचे ना. नीट काम केलं ना तर ठरलेल्यापेक्षा जास्त पैसे देईन मी. फक्त सांगितलंय तेवढंच करायचं. कसं आहे, सगळं लक्षात आलेलं आहे माझ्या. आता बघच काय काय करत जात ते. गुड मॉर्निंग. कॉफी. सॉरी जरा उशीर झाला. तुम्ही आज त्या भिडेंना ओरडलात ना? आज संध्याकाळी उशीर होईल का? नाही म्हणजे आरतीच्या वेळेत. बघू. राजवीर, काहीतरी बोलतेय मी. 2 मिनिटं नाहीत का तुमच्याकडे माझ्यासाठी? बोला पटकन. मला माहितीये तुम्हाला माझा खूप राग आलाय, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या झाल्याशिवाय मला नाही चैन पडणार. मी विचारलं तुम्हाला नाही ना, मग कशाला बोलताय? ठीक आहे, तुमची इच्छा नसेल तर मी नाही 8 बोलणार. दिवस दिले तुम्हाला, त्यातला 1 ऑलरेडी झालाय. त्यामुळे वेळ वाया घालवू नका मला. त्यामुळे जे काही करायचंय ते लवकर करा. ती बाई आणि तो माणूस दोघांना मला घरात बघायची अजिबात इच्छा नाहीये. हे मी सगळं सहन करतोय ते फक्त तुमच्यामुळे करतोय. आणि आणखी एक गोष्ट, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तर माझ्या प्रेमाची चेष्टा होणार नाही याची काळजी घ्या. नाही होणार असं. आणि 8 दिवसात खरं खोटं मी तुमच्या समोर आणेन. मग माझ्याशी बोलण्यात वेळ वाया घालवू नका मला. राजवीर, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? स्त्रीवाला कसा नाही आला अजून? वाजलेत किती? हॅलो. हा आई बोल. काय ग बाळा, कशी आहेस तू? कामात आहेस का? नाही अगं, बाकी नवरात्र कशी चालली आहे तुझी? छान सुरू आहे. आणि घरात सगळं ठीक? ठीक आहे सगळं. नक्की ना? हो म्हणजे प्रयत्न सुरू आहेत माझे. मन्या, या सगळ्याचं तू खूप टेन्शन घेतलंयस ना ग? नाही नाही, अजिबात टेन्शन वगैरे काही घेतलं नाही. म्हणून तुला खरंच असं वाटतं की तुझ्या आवाजावरून मला गोष्टी ओळखता येत नाही? मन्या, असं काय का करतेस तू? आम्हाला भेटायला काय येत नाहीस? आमची आठवण येत नाही का ग तुला? असं काय बोलतेस आई? नाही तसं नाही, मी कधीपासून तुला सांगते घरी ये घरी ये, पण तू ऐकतच नाहीस माझं. म्हणून खरं सांगू का, सणासुदीला ना तुझ्यामुळे घर असं भरल्यासारखं वाटायचं ग. आता सणाला सुद्धा जे वातावरण असायचं ना आपल्या घरात, तो नसल्यामुळे काही मजाच येत नाही. मी येऊन जाईन. येऊन जा, पण असे 1-2 तास नाही, चांगले 3-4 दिवस राहायला ये. मी प्रयत्न करेन, पण मला नाही वाटत शक्य होईल ते. काय ग मनू? आई, तुला माहितीये मला पण तुझी खूप आठवण येते.
आणि इथे काय चाललंय तुला माहिती आहे ना. हो माहितीये मला. मग अशा परिस्थितीत आईना सोडून इथे यायचं म्हणजे आईना इथे गरज आहे का माझी. कळतंय मला बाळा, पण मग निदान भेटायला तरी येशील. बघते मी काय करते, जमलं तर आजच येईल. खरंच? मग मन्या आलीस ना तर राजवीरच्या आईना सुद्धा घेऊन ये आणि माईना सुद्धा घेऊन ये. हो चालेल. जर का तुम्ही लोक बाहेर पडलात ना तर टेन्शन सुद्धा कमी होईल तुमचं. बरोबर आहे तुझं. येते मी आज. ठीक आहे म्हणून मी वाट बघते. ओके आई, बाय. माई, तुम्हाला आठवतंय आपण वैष्णोदेवीला गेलो होतो? हो आठवते मला. आणि तेव्हा धनंजय पण आला होता ना. हो. काय गप्पा चालल्या दोघींच्या? बरं माई, आईचा फोन आला होता. कशा आहेत त्या? आई एकदम मजेत आहे. मी तुम्हाला म्हणाले होते ना नवरात्रीत घरी घट बसतात. अगं मग तू जाऊन ये. हो, पण आईने तुम्हाला दोघींना पण बोलवलंय. आपण जायचं आज? अगं पण आज एकदम. हो माई, चला ना तुम्ही पण प्लीज. नाही पण अगं लगेच. माई प्लीज, नाही नका ना म्हणू प्लीज. बरं ठीक आहे. आई तुम्ही पण याल ना? हो, मलाही तुझ्या आई बाबांना भेटायचंच आहे एकदा. ठीक आहे, मग आपण असं करूया, तिघी पण तयारी करूया आणि मग थोड्या वेळात निघूया. चालेल? अगं पण राजवीरचं काय? राजवीर घरीच आहेत. ऍक्च्युली ते जायला निघाले होते ऑफिसला, पण त्यांची मीटिंग कॅन्सल झाली म्हणून मग परत आले. नाही पण त्याच्याशी बोललीस का? नाही, अजून काही बोलले नाहीये. मग एकदा बोलून घे ना त्याच्याशी. ठीक आहे, मी बोलते. ठीक आहे. आले. राज तिला जाऊ देईल असं वाटतंय? काही सांगता येत नाही. बघूया. अगं हो, आपण 100% जाऊया. मी म्हंटल ना, अगं मला सुद्धा ब्रेकची गरज आहे. हो 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 हो, नाही मी तुला सांगतो ना तसं. एक सेकंद थांब ग जरा, 1 सेकंद थांब. हो, तर आवाज कमी करा ना, फोनवर बोलतोय मी. त्यापेक्षा तू बाहेर जाऊन बोल ना. काय? हॅलो, 1 मिनिट, मी तुला फोन करतो 5 मिनिटात. अरे तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला मोठा आवाज चालत नाही. मोठा आवाज चालत नाही ना, मग एक काम कर, तुझा इयरफोन दे मला. मी पण इयरफोन आहेत, खूप महागातले आहेत. नीट वापरा वा. आणि परत द्या. वाट बघ. काय? अरे वाट बघ ना, नंतर देतो. काय माणूस आहे तू पण. अरे या 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 मोहन शेठ, या या या. आत्ता तुमच्याकडे येणार होतो मी एवढं गाणं संपवून. कशाला? अहो, पुढे कसं काय करायचं हे विचारायला. उत्साह फार दांडगा आहे तुमचा. मग आपलं काम एकदम चोख असतं. आमच्या नाटकाच्या ऑडियन्सला जाऊन विचारा पाहिजे तर. हा नाही नाही, त्याची जरूरत नाहीये. फक्त हा उत्साह जरा कंट्रोल मध्ये ठेवा. म्हणजे आम्ही सांगतोय तेवढंच करा. स्वतःची अक्कल वापरून काही करू नका. अहो, पण आधी सांगा तर काय करायचं ते. हा सांगतो ना. आता साधना आणि मनवा दोघेही बाहेर चालले. ही तर आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. नक्कीच. आणि याच संधीचा आपण फायदा उचलायचा आहे. कसं काय? सांगतो थोड्या वेळाने सांग. हा, जरा त्यांना बाहेर तर पडू दे. राजवीर, आज अचानक ऑफिसला यायचं कॅन्सल केलं. तब्येत ठीक आहे ना? आता घरी आहात तर आराम करा ना. ऑफिसची कामं का घेऊन बसलात? तुम्हाला काही खायला हवं असेल किंवा कॉफी हवी असेल तर सांगा मला, मी घेऊन येते. महत्वाचं काम करतोय मी. सॉरी, जरा बोलायचं होतं. बोलू? आईचा फोन होता. घरी नवरात्रीत घट बसतात ना, म्हणून ती बोलवत होती. सो मी विचार करते आज जाऊन येते. आणि तसे बरेच दिवस झाले मी घरी गेले नाहीये, आई बाबांना भेटले नाहीये.
आणि आई म्हणत होती माई आणि आईंना पण घेऊन ये, मग त्यांनाही घेऊन जाईन, त्यांना बरं वाटेल ना. नाही म्हणजे मला माहिती आहे घरी एवढं सगळं सुरू असताना असं जायचं म्हणजे, पण तुम्ही सांगा तुमची इच्छा नसेल तर. माझ्या इच्छेचा काय संबंध आहे म्हणा. असं का बोलताय तुम्ही? बरोबर बोलतोय. तुम्हाला तुमच्या मनासारखंच करायचं असतं, मग हे विचारण्याची नाटकं कशाला करतात? राजवीर, मला माझ्या मनाप्रमाणे वागायचं असतं तर मी तुम्हाला विचारायला आले असते का? काही असू दे म्हणा, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे मनाप्रमाणे वागण्याचे दिवस खूप कमी राहिले. तुम्हाला वाटतील ते करा.